आदेश येतील त्याचं तंतोतंत पालन करणं ही आताची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। आपण ती निसंशय पार पाडाल याची मला खात्री आहे। आपल्या वतीनं मी साहेबांना शब्द दिला, तो चंद्रआरची ही फक्त तुमची लढाई नाही, ही फक्त शिवसेनेची लढाई नाही, ही काँग्रेस राष्ट्रवादी कुठल्या पक्षाची लढाई नाही, तर ही आता उद्याच्या पिढीच्या भविष्याची लढाई झाली आहे, ही लोकशाहीची लढाई झाली आहे। 2024 या देशात निवडणुकाच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता आहे। त्यामुळे आता निर्णय घ्यायला हवा आणि हे सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण जाऊन पोहोचवायला हवं। मला खात्री आहे आपण त्यात यशस्वी ठरू आणि परिवर्तनाची सुरुवात प्रदीप काका माने यांचा सत्कार सन्माननीय सरांनी करावा असं मी त्यांना विनंती। परवा मातोश्रीवर महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रआरजी पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना लोकसभा संघटक पदाची जबाबदारी दिली। सांगली जिल्ह्याच्या लोकसभेचे संघटक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचा स्वागत सत्कार सोहळा व्हावा आणि सांगली जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आणि पैलवान चंद्रआरजी पाटील हे एकत्र थोडंसं बसून विचारविनिमय व्हावा या दृष्टीनं आजचा हा मेळावा आयोजित केला होता। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये चर्चा नाही, एकूण काय आता हे सगळे प्रश्न वरिष्ठ पातळीवरचे आहेत। साधारणपणे महाविकास आघाडीचे वरिष्ठ समन्वयाचे नेते या संदर्भात बोलू शकतील। आम्ही ग्राउंडवर काम करणारे शिवसैनिक आहोत, त्यामुळं पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही काम करू। असं जरी असलं तरी काँग्रेस देखील आग्रही आहे। आज काही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले आहेत आणि ही जागा काँग्रेसकडे जावी असं त्यांनी ठामपणे भूमिका घेतली। नाही, मुळात तो प्रश्नच नाही। महाविकास आघाडीची चर्चा या संदर्भातली सुरू आहे। पैलवान चंद्रआरजी पाटील यांच्या प्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जे संकेत द्यायचे ते दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही कामाला लागलेलो आहे। बाकी महाविकास आघाडीची चर्चा हे तर चालूच राहील आणि जो महाविकास आघाडीचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल। उद्धव ठाकरेंनी जे संकेत दिले ते लोकसभा लढवण्याचे असतील, लोकसभा जागा जी आहे सांगलीची ती लढवण्याचे संकेत असतील ना? नाही, शिवसैनिक निवडणुकीपुरता कधीच काम करत नाही, तो 12 महिने कामच करत असतो। त्यामुळे निवडणुका आली म्हणून शिवसैनिक आता कामाला लागला अशातला भाग नाही, काम चालूच आहे। खरं तर आज एकूणच सगळी परिस्थिती बघितली तर ही निवडणूक काय फक्त शिवसेनेची, काँग्रेस राष्ट्रीय देशाची निवडणूक आहे, ही उद्याच्या पिढ्यांच्या भविष्याची निवडणूक आहे, ही हुकुमशाहीच्या विरोधातली निवडणूक आहे। त्यामुळं निश्चितचपणे ह्याची तयारी करणं, त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। शिवसेना ते काम करते। वक्तव्य मी काही तसं ऐकलेलं नाही, पण एकच गोष्ट सांगतो की शिवसेना शब्द पाळणारी संघटना आहे निश्चितपणे।